श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य म्हणजे सरळ रेषेत चालणारा प्रवास नाही, तो वळणावळणांचा, चढ उतारांचा आणि अनपेक्षित वादळाने भरलेला असतोय. या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपण अनेक नाती जोडतो. काहींना मनापासून आपण आपलं मानतो आणि काहींवर नकळत आपण विश्वास ठेवतो. पण शेवटी आपल्याला हळूहळू कळतं की आपण ज्यांना जवळ मानतो ना, तेच कधी दूर जातात, आणि ज्यांना आपण विसरण्याचा प्रयत्न करतो ना, तेच मनाच्या कोपऱ्यात पुन्हा पुन्हा डोकावत राहतात. श्रोते हो, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि मनात कायमचं घर करून राहतात. त्यांची उपस्थिती ही शब्दात न मावणारी असते, गप्प राहूनही आधार देणारी. तर काही माणसं फक्त स्वार्थासाठी जवळ येतात आणि एकदा का गरज संपली की नात्यांची दोरी सहज सोडून देतात. श्रोते हो, ज्यांच्यासाठी आपण रात्री जागतो ना, डोळ्यात पाणी आणतो ना, तेच कधी कधी आपल्या अश्रूंना किंमत न देता हसतात. आणि मग तेव्हा समजतं की प्रत्येक जवळची व्यक्ती ही प्रेमाची नसते. श्रोते हो, या प्रवासात परिस्थिती ही नेहमी आपल्या मनासारखी घडेलच असं कधीच नसतंय. कधी आयुष्य आपल्या वाट्याला प्रश्न देतं, तर कधी माणसंच आपल्याला समजून घेण्यात अपयशी ठरतात. आपण ज्यांच्या आधारानं उभं राहतो ना, ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून स्वतःला सुरक्षित समजतो ना, तेच कधी अचानक हात सोडून निघून जातात. आणि मग त्या क्षणी आपण एकटं उरतो, स्वतःच्या भावना आणि फक्त प्रश्नांसोबत. श्रोते हो, कधी मनापासून प्रयत्न करून सुद्धा यश हातातून निसटतं, तर कधी नशीब अनपेक्षितपणे भरभरून देतं. कधी आयुष्य इतकं सुंदर वाटतं की आपल्याला शब्द कमी पडतात, तर कधी हसताना देखील डोळ्यांच्या कडा उलावतात. आनंद आणि दुःख, यश आणि अपयश, अपेक्षा आणि वास्तव, हे सगळं एकाच वेळी आपल्यासोबत चाललेलं असतंय. आणि मग हळूहळू अनुभवांच्या ओझ्यातून एक मोठं सत्य उमगतं. लोक बदलत नाहीत, बदलतात ते आपल्याच अपेक्षा. ज्या क्षणी आपण अपेक्षांचा भार कमी करतो ना, त्याच क्षणी आयुष्य थोडं हलकं वाटायला लागतं. जगणं सोपं नसतंय, पण तरीही ते सुंदर आहे. कारण प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो, काहीतरी घडवतो. आणि श्रोते हो, आयुष्याची हीच खरी शिदोरी. स्वीकारायचं जे मिळालं, त्याचं कृतज्ञतेनं स्वागत करायचं. जे गेलं त्याला शांतपणे सोडायचं, आणि जे आहे त्यात अर्थ शोधायचा. कारण शेवटी आयुष्य परिपूर्ण नसतंय, पण ते समजून घेतलं तर ते नक्की अर्थपूर्ण ठरतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आई वडील जिवंत असताना त्यांची किंमत कळत नाही, कारण ते नेहमी आपल्या मागं उभं असतात. पण जेव्हा तो आधार नाहीसा होतो, तेव्हा जग मोठं वाटतं आणि माणूस लहान होतो. संस्कार हे भाषणातून येत नाहीत, ते आईच्या सहनशीलतेतून, वडिलांच्या कष्टातून आणि घरातल्या शांततेतून न कळत मनात रुजतात. चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी संकटातही आपल्याला खाली पडू देत नाही. पैसा गेला तरी माणूस उभा राहतो, पण चारित्र्य गेलं की उभं राहण्याचं बळ संपतं. पैसा हा उपयोगासाठी असतो, दिखाव्यासाठी नाही. जो माणूस पैशानं मोठा होतो, तो समाजात हरवतो, आणि जो माणूस स्वभावानं मोठा होतो, तो कायम लक्षात राहतो. वाईट भावकी माणसाला एक गोष्ट शिकवते: रक्ताचं नातं जपायला लागतं, पण विश्वास मात्र कमवावा लागतो. व्यसन
हळूहळू माणसाला आतून रिकामं करतं. सुरुवातीला ते मित्रासारखं वाटतं, पण शेवटी शत्रूसारखं आयुष्य उद्ध्वस्त करतं. घर म्हणजे छप्पर नाही, जिथं आपल्याला दोषासह स्वीकारलं जातं. तेच खरं घर असतं. कर्ज हे पैशापेक्षा मनावर जड असतं, कारण ते माणसाची झोप, आत्मविश्वास आणि शांतता तिने हिरावून घेतं. यश माणसाला ओळख देतं, पण अपयश माणूस घडवतं. यशात गर्व येतो, अपयशात शहाणपण येतं. भोळेपण हा चांगुलपणाचा गुण आहे, पण वारंवार फसवलं गेल्यावरही बदल न होणं म्हणजे भोळेपणा नाही, ती स्वतःची उपेक्षा आहे. घर पण श्रीमंतीत नसतं, ते एकत्र जेवण्यात, साध्या बोलण्यात आणि एकमेकांसाठी वेळ काढण्यात असतं. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. फरक एवढाच असतो की काही जण त्यात तोडतात, तर काही जण त्यातून मजबूत होतात. आनंद बाहेर शोधू नका, तो समाधानात, कृतज्ञतेत आणि मनाच्या स्थिरतेत दडलेला असतो. नैराश्य येतं तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, आजपर्यंत जे सहन केलं ते कमी नव्हतं ना? मग पुढचंही सहन होईलच. आईची माया शब्दात मावत नाही आणि वडिलांचा आधार कधी जाहिरात करत नाही. दोघंही गप्प असतात, पण आयुष्य सावरतात. नाते तुटतात ते भांडणामुळं नाही, तर न बोललेल्या अपेक्षांमुळं आणि साचलेल्या दुखण्यांमुळं. संयम हा कमकुवतपणा नाही, तो असा शस्त्र आहे जो न वापरता शत्रूला हरवतो. स्वतःला सुधारण्याची तयारी नसताना इतरांना दोष देणं सोपं असतं, पण ते आयुष्य बदलत नाही. लोक काय म्हणतील याची भीती सोडली की माणूस स्वतःच्या वाटेवर चालायला शिकतो. कष्ट हे शांतपणे केलं की त्यांचा गवगवा होत नाही, पण परिणाम बोलका असतो. विश्वास काचेसारखा असतो, एकदा तुटला की जोडता येतो, पण तडे कायम राहतात. साधेपणा म्हणजे अज्ञान नाही, तो अनुभवातून आलेला शहाणपणाचा उच्च टप्पा असतो. अपयश शिकवतं की कुठं थांबायचं नाही आणि कुठं बदल करायचा. खरं जगणं म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित न राहता इतरांच्या आयुष्यात थोडासा उजेड पेरणं. ज्या माणसाच्या आयुष्यात आई वडिलांचा आशीर्वाद, स्वच्छ चारित्र्य, व्यसनमुक्त जीवन आणि शांत मन आहे, तो कितीही साधा असला तरी त्याचं आयुष्य अर्थपूर्ण आणि समृद्ध असतं.